नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या इतिहासाच्या या सिरीजमधला हा पुढला व्हिडिओ जो आपला 1857 ते 1947 या कालखंडामधील सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना ज्या आहेत त्या अनुषंगाने आपण जे काही सिरीज चालू केलेली आहे त्यामधील हा एक आहे जो तुम्हाला दिसतोय असहकार चळवळ। याच्यावरती आपण आज थोडासा अभ्यास काय करायला पाहिजे, नेमकं अप्रोच काय असायला पाहिजे, नेमकं काय झालेलं आहे हे सगळं थोडासा ओहापोह करूया। आपण जर बघितलं तर असहकार चळवळ म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील ही पहिली सर्वात मोठी चळवळ। त्यापूर्वी त्यांचे प्रयोग म्हणून आपण पाहतो साधारणतः 1915 ते 1920 च्या कालखंडामध्ये त्यांनी चंपारण्य, खेडा आणि अहमदाबाद मिल मजदूर या पद्धतीने त्यांनी स्थानिक लेवलला ज्या काही चळवळी चालवल्या आणि त्याच्यामध्ये जे काही यश मिळवलं त्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं नेतृत्व उभं राहिलं आणि त्या नेतृत्वाला पुढे जाऊन आपण पाहतोय खिलाफत चळवळीच्या माध्यमातून रॉलेट ऍक्टच्या विरोधातील सत्याग्रह चळवळ सत्याग्रह सभा स्थापन करून त्याचं नेतृत्व महात्मा गांधींकडे गेलं। त्याच दरम्यान आपण काय पाहतोय की लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला होता आणि लोकमान्य टिळक आपल्या भारतीय राजकारणाच्या या पूर्ण परिघामधून अस्ताला गेल्यानंतर ज्यावेळेस महात्मा गांधी आले त्यावेळेस महात्मा गांधींकडे हे नेतृत्व आपोआपच आलं आणि त्यातून त्यांनी ही सत्याग्रह सभा रॉलेट ऍक्टच्या विरोधामधील जी काही होती त्याला ते चालवलं आणि त्यालाच पुढे थोडंसं विस्तारित केलं आणि त्यामधून आपण पाहतोय असहकार चळवळीचा जन्म झाला। असहकार चळवळ ज्या आपण जर पाहिलं तर काय म्हणू शकतो आपण की ही ब्रिटिश राजवटीच्या विरोधामधील पहिली अखिल भारतीय चळवळ म्हणता येऊ शकेल। त्यापूर्वी एक चळवळ झालेली होती, ती कुठली होती तर ती स्वदेशी चळवळ जी म्हणतो आपण बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये झालेली होती। ती पहिल्यांदा ब्रिटिशांना राजकीय दृष्ट्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध सहन करावा लागला तो स्वदेशी चळवळीमध्ये। पण तो स्वदेशी चळवळ जर बघितली तर स्वदेशी चळवळ 1905 ला सुरू झालेली होती। तिचा जो काही स्कोप आहे तो फक्त बंगालपुरता, मुंबईपुरता आणि मद्रासमधला थोडासा काही भाग अशा पुरता मर्यादित होता। आणि आपण पाहतोय की काँग्रेसमध्ये तोच एक थोडासा विरोधाभास होता की बाबा 1907 ला जे काही काँग्रेसमधली पहिली फूट झाली तर त्याचं रिझन पण तेच होतं की ही चळवळ बंगालच्या बाहेर घेऊन जावी का नाही, हाच एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता हे आपण पाहतो। पण असहकार चळवळीबद्दल आपल्याला असं काही आपल्याला दिसून येत नाही, तर असहकार चळवळ ही पहिली अखिल भारतीय चळवळ म्हणता येऊ शकतं आपल्याला। आता असहकार चळवळ सुरू होण्याला कारणीभूत ही बऱ्याचशा गोष्टी आहेत। भारतातील राजकारण तर आहेच आहे, परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही त्याला एक छोटासा किनारा लाभलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अहिंसक मार्गानं अगदी आपण पाहतोय की आपण असं नाही म्हणू शकत की स्वदेशी चळवळ ही अहिंसक नव्हती, परंतु महात्मा गांधींची जी काही मूल्य होती आणि त्यांनी जे काही दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काही यश मिळवलेलं होतं त्यांच्या तत्वांना अनुसरून, तर त्याचा जर बघितलं वापर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये महात्मा गांधींचे प्रयोग झाल्यानंतर आपल्याला अखिल भारतीय स्तरावरती या चळवळीमधून पहिल्यांदा पाहायला मिळतो। तर ती ही अखिल भारतीय स्तरावरती पहिली चळवळ आहे। आंतरराष्ट्रीय किनारा जर म्हटलं याचं कारण जर म्हटलं तर आपल्याला दिसून येतं की पहिलं महायुद्ध झालं आणि पहिल्या महायुद्धानंतर आपण काय पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती महागाई वाढलेली होती। लोक एक प्रकारे या महागाईला कंटाळून गेलेले होते आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की काहीतरी लोकांकडून विरोध होणारच होता आणि त्या दृष्टीनं या विरोधाला असंतोष फोडण्याचं काम महात्मा गांधींनी केल्याचं पाहायला आपल्याला मिळतं। कुठल्याही जुलमी राजवटीमध्ये नागरिकांसाठी जुलमी राजवट कुठली असती, नागरिकांसाठी जुलमी राजवट म्हणजे काही रोज नागरिकांना पकडायचं आणि जेलमध्ये घालायचं असं नाही, तर नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारी राजवट म्हणजे जुलमी राजवट। मग ते लोकांच्या महागाईच्या समस्या असतील, लोकांच्या ज्या काही दैनंदिन गरजा पायाभूत सुविधा आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ज्या काही राजवटी असतील ह्या सगळ्या जुलमी राजवटी म्हणू शकतो आपण। जुलमी राजवट म्हणजे अगदीच प्रत्येक नागरिकाला पकडलंय आणि त्या जेलमध्ये टाकलंय आणि त्यांना काही त्रास दिलाय तरच ती जुलमी राजवट असं म्हणता येत नाही। लोकांचं जीवन असह्य करणारी
कुठलीही राजवट ही जुलमी म्हणता येऊ शकते आपल्याला. आणि मग महागाई हा त्यातलाच एक मुद्दा असतो, कारण लोकांच्या जगण्याचा आणि जीवनाचा प्रश्न हा फक्त तिथपर्यंतच असतो मर्यादित. आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ही जुलमी राजवट आणि त्याला विरोध करणं कुठल्याही विरोधी पक्षाचं, म्हणजेच आता पूर्वीच्या राजकीय घडामोडींचा विचार केला ब्रिटिशकालीन, तर ब्रिटिश काळातील विरोधी पक्ष म्हणजे कुठला, काही लोकशाही अस्तित्वात नव्हती त्या ठिकाणी. मग त्या काळातील विरोधी पक्ष म्हणजे काय होतं, भारतीय लोक म्हणजेच विरोधी पक्ष. आणि साहजिकच आहे यांनी त्यांना विरोध करणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि ते साहजिकच होतं, हे आपण पाहतो. तर या दृष्टिकोनातून आपण पाहतो की महात्मा गांधींनी या चळवळीला लोकांपर्यंत पोहोचवलेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की ब्रिटिश राजवट भारतामध्ये 1757ला स्थापित झाली आणि त्यानंतर जे काही आर्थिक शोषण ब्रिटिशांनी केलं, वेगवेगळ्या माध्यमातून पैसा भारतीयांचा पळवून नेला. आताही आपण पाहतोय की जे काही सध्याचं राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणामध्ये भारतीय लोकांचा, सामान्य लोकांचाच पैसा पळवला जातोय. कसा, तर आपण पाहतोय की जे काही कंपन्यांचं राईट ऑफ केलेला पैसा आहे तो सामान्य लोकांचाच आहे. कंपन्यांचा पैसा, ज्या काही उद्योगपतींना पैसा माफ केला जातोय आणि सामान्य लोकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून जमा केला जातो, वसूल केला जातोय. मग ते टॅक्सेस वाढवून असतील म्हणा, किंवा आपण पाहतोय की बँकांकडे जो काही एक मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांकडून पैसा जमा केला जातो. जसं आताची जी घटना आहे की 31,000 कोटी रुपये सगळ्या बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली लोकांकडून काढून घेतलेले आहेत. आणि त्याच वेळेस उद्योगपतींची लाखोंची कर्ज, लाखो कोटींची कर्ज माफ झालेली आहेत. तर हे आर्थिक शोषणच आहे वेगळ्या प्रकारे. ब्रिटिशांनी डायरेक्टली केलं, हे इनडायरेक्टली होत आहे, एवढंच. तर ते आर्थिक शोषण 1757 पासून आपल्याला पाहायला मिळतं, वेगवेगळ्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. आणि त्याला मग विरोध करणं, त्याला राजकीय जे काही आपण त्या ठिकाणी अधीनता होतो आणि त्यामुळे आपल्या हातात काहीच नव्हतं, मग त्याला विरोध करणं साहजिकच आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक पार्श्वभूमी दिसते की असहकार चळवळीची ब्रिटिशांना विरोध करायचा आहे. आणि त्यातून लोकांचा असंतोष वाढला आणि साहजिकच आहे की मग या ठिकाणी लोकांनी स्वातंत्र्याच्या मागणीकडे, स्वराज्याच्या मागणीकडे, स्वातंत्र्य म्हणता येणार नाही तर स्वराज्याच्या मागणीकडे वाटचाल केल्याची पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, याच ठिकाणी खिलाफत चळवळीची पण पार्श्वभूमी आपल्याला दिसून येते, जी की पहिल्या महायुद्धाच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं की खलिफा हा एक मुस्लिम जगताचा राजगुरू किंवा धर्मगुरू असं म्हटलं जायचं आणि त्याची सत्ता सगळ्या मुस्लिम जगावरती आहे असं म्हटलं जायचं. आणि याची सत्ता जो काही तह झाला पहिल्या महायुद्धानंतरचा, त्या तहानुसार काढून घेण्यात आली. आणि त्या तहानुसार काढून घेतल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की खिलाफत चळवळ ही जगभरात त्याच्या रिइन्स्टेट म्हणजे पुनर्स्थापना करण्यासाठी सुरू झालेली होती. तर तो एक महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं. आणि आता म्हटल्याप्रमाणे पहिला महायुद्ध सुरू झालं आणि महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढली आणि त्याचाही परिणाम आपल्याला या असहकार चळवळीला सुरू होण्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. आता या चळवळीची उद्दिष्ट आपल्याला दिसून येतात की सगळ्या लोकांना एकत्र आणायचं आहे. कारण जोपर्यंत सर्व लोकांना एकत्र आणलं जात नाही तोपर्यंत त्यांचा विरोध म्हणजे ब्रिटिशांचा विरोध करण्याचा फोर्सच तयार होणार नाही. आणि अशा वेळेस राष्ट्रव्यापी एकता तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं पहिलं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं, आर्थिक दृष्टिकोनातून जोपर्यंत ब्रिटिशांचं नाक दाबलं जात नाही तोपर्यंत ब्रिटिश आपल्याला काहीही देणार नाहीत, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण पाहतो की ब्रिटिश वस्तूवरती ज्यावेळेस बहिष्कार टाकतो आपण, त्यावेळेस ब्रिटिशांना आपल्या मागण्यांचा विचार करणं गरजेचं दिसून येतं. आणि यामध्येच आपल्याला पाहायला मिळतं की ब्रिटिशांचा जो काही आपण आयात निर्यात होती त्याच्यामध्ये झपाट्यानं फरक पडला आणि ब्रिटिशांना भारतीयांच्या मागण्यांकडे पाहणं गरजेचं दिसून आलं. आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी उद्दिष्ट होता आपलं, ते म्हणजे स्वशासन. जे चतुसूत्री लोकमान्य टिळकांनी सांगितलेली होती त्या चतुसूत्रीचा विचार केला तर आपल्याला दिसून येतं की स्वशासनाची मागणी, स्वराज्य, जे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हटलं गेलं तर त्याचा अर्थच तो आहे की स्वशासन म्हणजे मला माझ्यावरती माझं शासन पाहिजे आहे. आणि त्या अनुषंगानं स्वशासनाची मागणी ही हे उद्दिष्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रभावशाली नेते होते. त्या नेत्यांनी आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे ही चळवळ पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
आता या चळवळीमध्ये आपण पाहतो की सगळ्यात महत्वाचं कोण होतं, तर सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधी होते. महात्मा गांधींनी काय केलं, तर महात्मा गांधींनी काँग्रेसमध्ये पहिल्यांदा बदल केले. ज्यावेळेस ही चळवळ सामान्य घरामध्ये पोहोचवायची असेल तर सामान्य घरातील व्यक्ती तिथपर्यंत जोडला गेला पाहिजे होता. आणि मग हा सामान्य घरातील व्यक्ती कसा जोडला जाणार आहे, तर काँग्रेस अंतर्गत त्यांनी संरचनात्मक बदल केले. आणि संरचनात्मक बदल केल्यामुळे साहजिकच आहे की असहकार चळवळीमध्ये पहिल्यांदा आपल्याला दिसून येतं की महिलांचा सहभाग वाढला, पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी जे काही कामगारांचा थोडासा भाग घटक होता त्यांचा सहभाग वाढलेला पाहायला मिळतो. तर या दृष्टिकोनातून एक प्रकारे सर्वव्यापी चळवळ तयार करण्याचा प्रयत्न महात्मा गांधींनी केला, तो काँग्रेस अंतर्गत बदलानुसार. मग काय केलं त्यांनी, तर अखिल भारतीय स्तरावरती एक कमिटी स्थापन केली, AICC, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी. त्याच्यानंतर सेम पद्धतीनं प्रांतीय स्तरावरती काँग्रेस कमिट्या स्थापन केल्या, त्यानंतर त्या जिल्हा स्तरावरती केल्या, त्या तालुका स्तरावरती केल्या, विभाग तालुक्यामधून गाव स्तरावरती केल्या, गावामधूनही त्यांनी अगदी काय म्हणू शकतो आपण वार्ड समित्याही स्थापन केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजेच काय आहे की तुम्ही जे काही देणगी आहे थोडीशी, तर ती देणगी देऊन तुम्ही 25 पैसे देणगी देऊन साधारणतः काँग्रेसचा सदस्य होता येत होता. आणि यातून काय आपल्याला दिसून येतं की ही चळवळ सर्वव्यापी झाली. एका गल्लीमधली 10 लोक जरी आली तर साहजिकच आहे की 10 लोक आली म्हणजे ती 10 कुटुंब झाली. 10 कुटुंब म्हणजे साधारणतः आपण गावातल्या लोकसंख्येचा त्या काळातील विचार करता खूप मोठी लोकसंख्या असायची. आणि मग यातून आपल्याला लक्षात येतं की काँग्रेसला एक प्रकारे व्यासपीठ तयार झालं आणि हे व्यासपीठ तयार करण्यामध्ये केलेले महात्मा गांधींनी संरचनात्मक बदल जे होते ते महत्वपूर्ण ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट काय आहे की महात्मा गांधींनी या चळवळीला यशस्वी कसं करून दाखवलं, तर आपल्याला दिसून येतं की त्यांनी ते तत्वज्ञान जे दिलं, त्यांचं तत्वज्ञान काय होतं, अहिंसा आणि सत्याग्रह. आता ज्यावेळेस ब्रिटिश हे जगामधले सगळ्यात सर्वशक्तिमान होते त्यावेळेस ब्रिटिशांना विरोध करायला साधारण लोक तरी येणं शक्य नव्हतं. ब्रिटिशांना आपण काय त्या ठिकाणी आपल्याकडे काय तलवारी, दगड, दोंडे हे घेऊन आपण त्यांना विरोध करणार होतो का, नाही करू शकणार. आणि मग अशा वेळेस ज्यावेळेस अहिंसेच्या तत्वानं आपल्याला उदाहरण घ्यायचं असलं, समजा एखाद्या मोर्चा सुरू आहे आणि मोर्चामध्ये मी जर म्हटलं की बाबा चला आपण 100 लोक आहोत आणि या मोर्चामध्ये सहभागी होऊया आणि प्रत्येकजण तलवारी घेऊन या, कोण येणार आहे, कोणीच येणार नाही. पण तेच जर मी म्हटलं की चला आपल्याला मोर्चामध्ये जायचं आहे आणि फक्त आपल्याला काय घोषणा द्यायच्या आहेत किंवा आपल्याला न बोलताही अहिंसक पद्धतीनं आपल्याला विरोध करायचा आहे, मी म्हणतो 100 लोकांपैकी 50 तरी यायला तयार होतील. तर हा एक साधा सिंपल लॉजिक आहे की लोकांनी महात्मा गांधींना जास्तीत जास्त समर्थन का दिलं, तर हे अहिंसक पद्धतीनं चळवळ चालवली जात होती. उपवास करायचा आहे, मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे, हे साधी गोष्टी आहेत ज्या कोणीही करू शकत होतं. घरात बसल्या बसल्या महिला सुद्धा उपवास करून समर्थन देऊ शकत होत्या. आणि मग अशा वेळेस साहजिकच आहे की जास्तीत जास्त समर्थन लोकांचं महात्मा गांधींना प्राप्त झालं. हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. बाकी तरी या ठिकाणी मग मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास आहेत, आणखी बरेचसे जे काही वकील मंडळी MR जयकर वगैरे सारखी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. या कालखंडामध्ये अगदी राजेंद्र प्रसाद वगैरे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर ही सर्व जे काही नेते मंडळी आहेत यांनीही या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतं. आता हे महात्मा गांधींचं जे काही असहकार आणि सत्याग्रह, असहकार चळवळ होती, सत्याग्रह आणि अहिंसा म्हणतो, तर सत्याग्रहाची जे काही वेगवेगळी रूपं होती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बहिष्कार हे एक रूप होतं. तर कोर्टावरती बहिष्कार टाकला आणि हे जे काही मोठे जे काही वकील मंडळी होती, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास असतील, राजेंद्र प्रसाद असतील, अरुणा सपले असतील, हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात की यांनी कोर्टावरती बहिष्कार टाकला. दुसरा बहिष्काराचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या संस्थांवरती बहिष्कार टाकला, शाळांवरती बहिष्कार टाकला. शाळा सोडून लोक बाहेर निघाली. राष्ट्रीय शाळा म्हणजे स्थानिक लोकांनी सुरू केलेल्या शाळा आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा दृष्टिकोनातून शाळा सुरू झालेल्या पाहायला मिळतात आपल्याला. कोर्टावरती बहिष्कार टाकून न्याय पंचायतींची स्थापना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कपड्यावरती बहिष्कार टाकला.
कपड्यांवरती बहिष्कार टाकला, विदेशी कपड्यावरती जो काही बहिष्कार टाकला त्याबद्दल महात्मा गांधींचं एक हे दिसून येतं आपल्याला की मलबारमध्ये एका विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही बहिष्कार टाकताय पण वापरायचं काय. महात्मा गांधींनी खादी म्हणून म्हटलं. मग खादी वापरायची म्हटल्यावर महात्मा गांधींना त्या विद्यार्थ्यांना म्हटलं की तुमची खादी खूप महाग आहे. त्यावेळेस महात्मा गांधींनी त्यावेळेसपासून कपडे कमीत कमी कपडे, गरजेपुरते कपडे वापरायला सुरुवात केली आणि अगदी आपण शेवटपर्यंत पाहतो एका पंचावरती आणि धोत्रावरती महात्मा गांधी आयुष्याच्या शेवटपर्यंत राहिले. तर ही जे काही आहे हे जे काही त्यांचं तत्वनिष्ठ आहे, हे काही त्यांच्या स्वतःच्या विचारावरती त्यांचा विश्वास आहे, त्यामुळेच आपल्याला इथंपर्यंत पुढे जाता आलं हे दिसून येतं आपल्याला. तर हा संप, निषेध, हरताळ या दृष्टिकोनातून हे भारतीयांना नवीन होतं आणि हे सहज होतं. आपल्याला जर म्हटलं की बाबा चला परकीय कपड्याची होळी करायची आहे, कोणीतरी येणारच आहे. पण तेच म्हटलं की चला बंदूक घ्या आणि चला आपल्याला कोणाला तर मारायला जायचं आहे, किती जण येतील सांगता येत नाही. तर अशा वेळेस साहजिकच आहे की अहिंसक पद्धतीनं ही चळवळ असल्यामुळं लोकांचा सहभाग वाढलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्वदेशीचा प्रसार तेच आहे की स्वदेशी म्हणजे आता खादी हा आपला जो काही स्वदेशी ब्रँड झाला. तर अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं की एक प्रकारे आर्थिक आणि त्याचबरोबर राजकीय दोन्हीही स्वदेशीच्या माध्यमातून जे काही आपल्या इप्सित म्हणू शकतो आपण जे आहे त्याला आपण साध्य करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं आपल्याला. आता या सर्व गोष्टींचा जर विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येतं की याचे जे काही फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सचा जर विचार केला तर आपल्याला काही वेगवेगळे फेसेस दिसून येतात. मग पहिल्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीवरती बहिष्कार, दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे काय आपल्याला न्यायालयांवरती बहिष्कार, तिसऱ्या टप्प्यामध्ये शाळांमध्ये बहिष्कार पाहायला मिळतो. त्यानंतर मग महात्मा गांधी आणि खिलाफत चळवळीचे मत अली आणि शौकत अली या तिघांनी मिळून मोठ्या प्रमाणावरती भारतभर भ्रमण केलं. भारत भ्रमण करून प्रत्येक ठिकाणी आपल्या तत्वांचा विचार सांगितला. असहकार चळवळीमध्ये लोकांनी का सहभागी व्हायचं आहे हे पण सांगितलं. लोकांनी सहभागी व्हायचं आहे म्हणजे काही सगळे मोर्चामध्ये यायचं असं नाही आहे. तर प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी जे काही बहिष्काराच्या चळवळी चालू झाल्या, मग त्या कोर्टावरती बहिष्कार असेल, त्या विदेशी कपड्यावरती बहिष्कार असेल, अशा पद्धतीने जे काही चालू होतं त्याला समर्थन लोकांनी दिलेलं दिसून येत होतं. आणि या सगळ्यामधून आपल्याला काय पाहायला मिळतं की एक लोकांमध्ये राजकीय जाणीव निर्माण झाली की बाबा हे ब्रिटिश वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे आहोत, आमचे हक्क वेगळे आहेत, ब्रिटिशांचे हक्क वेगळे आहेत, हे सामान्य घरापर्यंत पोहोचलं. 1885 पासून सुरू झालेल्या या चळवळीमध्ये आपण पाहतोय की 1920ला ही जाणीव घराघरामध्ये पोहोचली, दारादारामध्ये पोहोचली. म्हणजे आतापर्यंत घराच्या दरवाजाच्या बाहेर असलेली राजकीय चळवळ महात्मा गांधींच्या या वेगवेगळ्या छोट्या छोट्या तंत्रांनी घराच्या दरवाजाच्या आत नेली. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या चळवळीचं होतं हे आपल्याला दिसून येतं. या असहकार चळवळीचा विचार करत असताना आपल्याला दिसून येतं की शेवटी असहकार चळवळीमुळं एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरामध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधामधली जी काही ही चळवळ आहे त्यानं ब्रिटिशांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या धक्क्यामुळं झालं काय की ब्रिटिशांची भारतावरती जे काही एक पकड होती ती पकड कमी व्हायला लागली. आणि सगळ्यात महत्त्वाचं जी वैधानिकता म्हणजे बाबा भारतावरती ब्रिटिश राज्य हे सगळ्या जगामध्ये कन्सिडर केलं जायचं, त्याला कुठंतरी आता एक प्रकारे विरोध होत असताना लक्षात येऊ लागलं की ब्रिटिश बळजबरीनं भारतामध्ये थांबलेले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा या चळवळीनं आपल्याला घडवून आलेलं दिसून येतं. आतापर्यंत आपण मान्य करून चाललेलो होतो की ब्रिटिश भारतावरती आहेत म्हणजे ब्रिटिशांचा हक्क आहे. पण आता जागतिक स्तरावरतीही लक्षात येऊ लागलं की ब्रिटिश भारतामध्ये राज्य करतायत, ते विरोधामध्ये राज्य करतायत किंवा बळजबरीनं राज्य करत आहेत. तर हा सगळ्यात महत्त्वपूर्ण परिणाम बदल या चळवळीनं झालं दिसून येतं. आणि यामुळं झालं काय की प्रशासकीय भूमिका हळूहळू बदलायला लागली. शेवटी ब्रिटिशांना भारतीयांना सामावून घेणं गरजेचं दिसून येऊ लागलं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं की हळूहळू प्रशासनाचं भारतीयकरण वाढायला लागलं, सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की या चळवळीनं वसाहतवादाला एक प्रकारे विरोध केलेला दिसून येतं. वसाहतवादाच्या विरोधामध्ये एक पाया जो आहे तो पूर्णपणे तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतो.
जागतिक स्तरावरती वसाहतवादी आणि नागरी चळवळींना पहिल्या महायुद्धानंतर जे काही पाठबळ मिळालं त्याच्यामध्ये भारत हा पण एक सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक असल्याचं पाहायला दिसून आलं आणि हा जगाच्या इतिहासावरती सुद्धा परिणाम करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि याचंच रिझन आहे की पुढील काळामध्ये महात्मा गांधींचा या संघर्षाचा आदर्श घेऊन अनेक ठिकाणी चळवळी झालेल्या दिसून येतात. जगामध्ये विविध ठिकाणी चळवळी झालेल्या पाहायला मिळतात. मार्टिन ल्युथर किंगची असेल किंवा दक्षिण आफ्रिकेमधील चळवळ जी आहे हे सगळे याच महात्मा गांधींच्या जे काही तत्वज्ञान आहे त्याचा आधार घेऊन पुढे झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. तर हा एक जागतिक प्रेरणा या चळवळींनी तयार केल्याचं दिसून येतं. आणि अहिंसा आणि जे काही महात्मा गांधींचं तत्वज्ञान होतं अहिंसा, प्रेम, सत्य, या तत्वांना एक प्रकारे मूलभूत तत्व म्हणून या चळवळीपासून सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या चळवळीनं काय दाखवून दिलं तर अहिंसक पद्धतीनंही प्रभावीपणे आपल्याला निश्चितच विरोध करता येऊ शकतो हे दाखवून दिलं. म्हणजेच काय, न्यायाच्या मागणीसाठी प्रेमानंच आपल्याला मागणी करायची आहे हे या चळवळीनं दाखवून दिलं हे दिसून येतं आपल्याला. त्याचबरोबर एका व्यक्तीच्या भल्यामध्ये सगळ्या समाजाचं भलं असतं असं नाहीये, जे कॅपिटलिस्ट मध्ये दिसून येतं आपल्याला. कॅपिटलिझम मध्ये काय असतं, भांडवलशाहीमध्ये भांडवलशाह मोठा होत जातो आणि बाकी जनता गरीब होत जाते. जे सध्याच्या भारतीय राजकारणातलं आणि अर्थकारणातलं एक महत्वाचं उद्देश आपल्याला परिणाम दिसून येतोय की याला एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण डिस्पॅरिटी, इन्कम डिस्पॅरिटी, की काही लोकांकडे संपत्ती एकवटते आणि सगळे लोक बाकीचे गरीब होत जातात. याच्यामध्ये भलं समाजाचं होत नाही, तर समाजाच्या भल्यामध्ये एका व्यक्तीचं पण भलं होऊ शकतं. म्हणजेच काय आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून सगळ्या लोकांचं भलं झालं, त्याच्यामध्ये भारतातला कुठलाही राहणारा व्यक्ती त्याचंही भलं झालं. पण त्याच वेळेस महात्मा गांधींनी जर समजा स्वतःच्या भल्याचा विचार केला असता तर ब्रिटिशांकडून वेगवेगळ्या सुविधा घेऊन भारतामध्ये महात्मा गांधी निवांत आयुष्यारामात राहू शकले असते. पण त्यांनी ते विचार केला नाही, तर समुदायाचं भलं जे आहे त्याच्यामध्येच एका व्यक्तीचं भलं हे विचार घेतलेला आपल्याला दिसून येतोय. आणि त्यामुळं आपण काय पाहतोय की सगळे जे वेगवेगळे समुदाय आहेत, मग ते आदिवासी असतील, दलित असतील, त्याचबरोबर कामगार असतील, हे वेगवेगळे घटक जे आहेत समाजामधले ते एकत्र यायला सुरुवात झाली. ती 1920 पासून मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. हे याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपण दिसतो. कारण असहकार चळवळीला लागून शेतकरी चळवळी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एका चळवळ वगैरे जी आहे उत्तर प्रदेश मधली ती याच दृष्टीनं आपण पाहतो. तर वेगवेगळ्या चळवळी एकत्र येऊ लागल्या दिसून येतात. वेगवेगळे लोक जे आहेत ते एका उद्दिष्टाप्रती एकत्र येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर सशक्तीकरण, मग ते सर्वांचं झालं सशक्तीकरण, स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्यावरती या चळवळीनं लक्ष केंद्रित केलं आणि जागतिक स्तरावरती अशा चळवळींना मान्यताही मिळत गेली. हे आपल्याला नंतरच्या कालखंडामधलं राजकारण दाखवून देतं. तर अशा रीतीनं असहकार चळवळीनं जागतिक स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये योगदान केलेलं दिसून येतं. आता आपल्याला या चळवळीच्या दृष्टिकोनातून काय विचार करायचा आहे, तर याच्यामध्ये तत्व कुठली, तत्व म्हणजे अहिंसा, सत्याग्रह आणि सत्याग्रहाचे प्रकार. मग त्यातला बहिष्काराचा जो मुद्दा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मग बहिष्कार वेगवेगळ्या दृष्टीनं शिक्षणावरती, न्यायालयावरती, कपड्यावरती, म्हणजे आर्थिकपणाला, सामाजिकपणाला, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला काय दिसून येतं या ठिकाणी आणखी करांच्या दृष्टिकोनातून पण चळवळी झाल्या. जसं एका चळवळीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीला कर देण्याचा आपण काही विरोध केलेला पाहायला मिळतो, तर तोही बहिष्कारच झाला. तर बहिष्काराचा मुद्दा. त्याचबरोबर विदेशी कपड्यांची होळी केली, ते पण बहिष्कारच झाला. तर अशा पद्धतीने बहिष्काराचा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा. म्हणजेच काय आहे, तंत्र म्हणून काय विचारात घेतलं सहकार चळवळीमध्ये, तर बहिष्कार हा एक मुद्दा आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट, याचा जो काही व्यापकता वाढली, ते व्यापकता का वाढली याचा एक विचार करणं गरजेचं आहे. मग ते काँग्रेसमधल्या स्ट्रक्चरल बदल आणि अहिंसेचं तत्वज्ञान, या दोन गोष्टीमुळे व्यापकता वाढली.
मग ही व्यापकता या असहकार चळवळीला मान्यता देऊन गेली समाजामधील प्रत्येक घटकामध्ये. मग अशी ही मान्यता स्त्रियांमध्येही झाली, ही मान्यता विद्यार्थ्यांमध्येही झाली, ही मान्यता बालकांमध्येही पोहोचली आणि हीच मान्यता जागतिक स्तरावरही पोहोचली. कारण काय, ही अहिंसक चळवळ होती. तर या दृष्टिकोनातून या चळवळीला मान्यता ज्या काही मिळत गेल्या त्या म्हणजे स्कोप वाढला त्याचा. तर त्याची व्याप्ती का वाढली हा एक विचार करणं गरजेचं आहे. आणि या चळवळीनं काय साध्य केलं? लगेच स्वराज्य मिळालं का आपल्याला? नाही मिळालं. पण मिळालं नसलं तरी पण ही स्वराज्याची चळवळ जी आहे ही सुरुवात झालेली आहे. म्हणजे अंतिम आणि निर्णायक संघर्ष म्हणून महात्मा गांधींना याच्यावरती एक आर्टिकल लिहिलेलं होतं. तर ते यंग इंडियामध्ये आर्टिकल छापून आलेलं होतं आणि हेच अंतिम व निर्णायक संघर्ष आहे. ते बरोबरच आहे, कारण याच्यामधूनच खऱ्या अर्थानं पुढील स्वातंत्र्य चळवळीला एक दिशा मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या दृष्टिकोनातून आपल्याला 3 घटक महत्वपूर्ण आहेत. याची कारणं तर असं आहेत, परंतु याची तंत्र पण आहेत. याची व्यापकता का वाढलेली आहे हे पण महत्वाचं आहे आणि यातून आपण साध्य काय केलं हे पण महत्वाचं आहे. तर हे 4 गोष्टी आपण जर ह्याच्यामध्ये केल्या तर असहकार चळवळ इझिली आपल्याला समजून जाते. तर आपल्या UPSC साठी हे फार महत्वाचं आहे. MPSC साठी जर बघायला गेलं तर पुढील ज्या काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे त्यामध्येही महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा विचार करताय, प्रिलिमलाही उपयोगाला येणार आहे, त्यावेळेस त्या फॅक्ट्स लक्षात घ्या की बहिष्कार कुठं कुठं पडलेला आहे, याच्यामध्ये कोणी कोणी बहिष्कार कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती टाकलेला आहे. म्हणजे जसं कपड्यावरती बहिष्काराचा मुद्दा आला तर मग ती घटना कुठं झालेली आहे आणि कोण होतं त्याच्यामध्ये. न्यायालयावरती बहिष्काराचा मुद्दा आला तर कुठले महत्वाचे वकील जे आहेत त्यांनी वकिली सोडलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकलेला असेल तर मग कुठल्या नवीन संस्था स्थापन झाल्या, कुठली नवीन विद्यापीठ स्थापन झाली, हा पण मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे. तर हे मग हे फॅक्ट्स आल्या, तर ह्या फॅक्ट्स आल्या आणि त्या कुठं कशा कोणत्या तारखेला, म्हणजे WH क्वेश्चन्स विचारा, व्हाय, हाऊ, व्हाय, वेअर, व्हॉट, एवढं जरी झालं केलं तरी पण हा मुद्दा आपला पूर्णपणे कव्हर होतो. ठीक आहे, थँक्यू. आणि आपला जो काही चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पुढेही मिळत जातील. धन्यवाद.